186 मध्ये पहिल्या फेरीत ठाकरे गटाच्या अर्चना शिंदे या आघाडीवर असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। मुंबई मालाड पश्चिम वॉर्ड क्रमांक 34 काँग्रेसचे उमेदवार हैदर असलम शेख हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत। आता आपण ढोकेंकडून प्रतिक्रिया घेऊया। आणखीन एक विजय सुरुवातीपासून सांगत होतो की मागच्या वेळी काँग्रेसच्या 37 सीट्स ह्या मुंबई महानगरपालिकेमध्ये होत्या आणि यावेळी त्यापेक्षा चांगली कामगिरी अंतिम निकालापर्यंत असेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। परंतु मी पुन्हा एकदा सांगतो की सगळ्या प्रकारचे गैरप्रकार करून सुद्धा ही निवडणूक आम्ही लढत होतो। आम्ही लोकांच्या प्रश्नांवर ही निवडणूक लढत होतो। मुंबईतल्या प्रश्नांवरती जर यांना तामिळनाडूचा तो अण्णामलई आणायची गरज पडते तर निश्चितच आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे महायुतीच्या इथल्या स्थानिक नेत्यांचं फेल्युअर आहे। देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांचं हे फेल्युअर आहे की यांना मुंबईच्या निवडणुकीसाठी तामिळचा अण्णामलई आणावा लागतो। हे सगळ्यात मोठं अपयश आहे। तरी सुद्धा आम्ही नक्कीच यामिनी जाधव यांना ज्या वेळेला त्या ठिकाणी विजयी घोषित करण्यात आलेले त्यावेळेची आपण दृश्य यावेळेला पाहतोय। सगळ्यात आधी यावेळेला आपलं सीट राखण्यामध्ये यश आल्यानंतर यामिनी जाधव यांचं कौतुक करताना त्यांचे सगळे कार्यकर्ते आणि समर्थक आपण यावेळेला पाहतोय, त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आणि त्यांना थेटपणे त्या संदर्भातलं प्रमाणपत्र देखील त्यांच्या हवाली करण्यात आलेलं आहे। त्यामुळे विजयश्री प्राप्त केल्यानंतर त्यांच्या विजयश्रीवरती शिक्कामोर्तब करणारी दृश्य छत्रपती संभाजीनगर पालकमंत्र्यांच्या दोन्ही मुलांचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे। संजय शिरसाट मुलाचा आणि मुलीचा देखील विजय त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। संजय शिरसाट यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई होती। प्रभाग क्रमांक 29 मधून सिद्धांत शिरसाट आणि 18 मधून हर्षदा शिरसाट या त्या ठिकाणी विजयी झालेल्या, त्यामुळे ही विजयश्री ही शिरसाटांसाठी छत्रपती संभाजीनगर मधून अतिशय महत्वाची आणि स्वतः पालकमंत्री असल्या कारणामुळे अतिशय प्रतिष्ठेच्या या दोन लढती होत्या। मात्र संजय शिरसाटांच्या लेकानं आणि लेकीनं त्या ठिकाणी हा विजय त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे। त्यामुळे आनंदाचं वातावरण शिरसाट कुटुंबियांमध्ये असेल। शिरसाट कुटुंबियांशी आपण संपर्क करूया आणि त्याचबरोबर विजयश्री खेचून आणलेले हे तिघ लवकरच लोकशाही मराठीवरती आपण पाहणार आहोतच। कपिलजी, आपला मुद्दा तुम्ही पूर्ण करण्याआधी मात्र यावेळेला मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीचं चित्र आपल्याला दिसतंय। भाजप 36 जागांवरती त्या ठिकाणी आहे, काँग्रेस 4 जागांवरती असल्याचं देखील पाहायला मिळतंय। एकंदरीतच आपण ओव्हरऑल विश्लेषण जे आहे काँग्रेसच्या विजयश्रीबद्दल ज्या ठिकाणी हार झालेली आहे त्याविषयी देखील आपण करतोय आणि भाजप एमआयएम इतर पक्षांबद्दलही बोलतोय। पुन्हा एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजप ही 10 जागांवरती, शिवसेना 4 जागांवरती, राष्ट्रवादी खातं उघडत नाही, काँग्रेस मात्र 12 जागांवरती असल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय। अनेक ठिकाणची चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्याचपैकी एक चित्र आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय। काही ठिकाणी भाजपला मागे टाकण्यात यश येत आहे। मालेगाव महापालिकेत तर कांटे की टक्कर, भाजप 2, शिवसेना 18, इस्लाम मात्र 19 जागांवरती त्या ठिकाणी